एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा परतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय मजा सांगू नंदूच्या आई. अगं येता जाता ती पोरगी मिठाच घालत होती सगळ्यांना. अरे देवा, मग तुमच्या त्या ललिताबाईंच्या अगदी तोंडात मारल्यासारखं झालं असेल नाही? हो, पण त्या ललिताच्या मनात त्या मुलीबद्दल काहीतरी वेगळंच होतं ग. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे तसं काही सांगता येणार नाही, पण भाकर तुकडा घेऊन ओवाळायला उभी होती दारात. ललिताबाई कोणासाठी दारात उभी राहिली म्हणजे आश्चर्यच आहे. हो, मला पण आश्चर्य वाटलं. तिच्या श्रीमंतीचा तोरा बघितलास ना तू? हो ना, त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत चालत आल्या आणि चक्कर आली त्यांना. तुमच्या जानकी ताई नाही तर अशा. प्रत्येक घरात असं कोणीतरी असतंच ग. त्यांचा मुलगा पण भला या. त्या दिवशी काका आजारी होते ना, तेव्हा आली होती दोघं. हो ग बाई, खूप भला आहे तो मुलगा, लाखात एक आहे. खरं तर त्याच्यासाठीच ललिताचे नखरे सहन करते मी. पण त्या जाड्या अमेरिकन पोरीची काय भानगड आहे ना, तेच कळत नाहीये. एवढं सगळं अमेरिकन फूड खाल्लंयस, मला सांग त्रास नाही होणार ना? काय हो. बाय. लगेच? थँक्यू. अरे बापरे, एकदम आभार प्रदर्शन. हा, म्हणजे मी अमेरिकन नसले तरी मॅनर्स आहेत मला. हो, जरा जास्तच आहेत. कशी वाटली माझी अमेरिकन मैत्रीण सानिया? आवडली ना? हो, ती किती बिनधास्त आणि मनमोकळी आहे, मस्त वाटतं. पण मला नाही तसं वागता येणार. असं ना संकोच वाटेल. ए बाई, तसं वागू पण नकोस हा प्लीज. सेल्फी 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 तू नाही करायचं. तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडते. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. कशासाठी? तू आज जायचं मन राखलं ते मला खूप आवडलं. त्यात काय एवढं? आपल्या माणसाचं मन आपणच जाणून घ्यायला हवं ना. आणि आईने किती कष्ट केले होते ते अमेरिकन फूड बनवायला. हेच हेच तुला जे जमतं ना, कळतं ना, हे खूप भारी आहे. खूप आवडतं मला, हे माहितीये. जगाला नाही जमत हे. आणि आई, त्याची मला खूप काळजी वाटते ग. आईने खूप कष्ट केलेत आमच्यासाठी. आज आम्ही जे पण काही आहोत ना, ते आईमुळे आहोत. ती थकली आणि आता खूप. छे छे, त्या अजिबात थकल्या वगैरे नाही येत. केवढी एनर्जी त्यांच्यात. तुम्हाला माहिती, आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तेव्हा मी कंटाळले होते, पण त्या अजिबात नव्हत्या कंटाळल्या. कारण ते माझं लग्न आहे म्हणून. तिला ना माझ्या लग्नाची खूप हौस आहे, म्हणून ती सगळी धावपळ करते. वहिनी पण खूप छान आहे, पण आई समोर आली ना की ती जरा बुजून जाते. तिचा आत्मविश्वास जरा कमी होतो. पण तुझा अजिबात कमी होत नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे,
आपलं लग्न झाल्यानंतर तू आईच्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप छान पार पाडशील आणि मग कसं आईला सुट्टी मिळेल, मग तिला आराम करता येईल. मला जमतील तेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या घेईन मी. हा पण आईना काही आराम वगैरे नाही मी करू देणार आहे, कारण त्यांचं मार्गदर्शन आणि साथ हवी असेल मला. मी सगळं सांभाळेन आणि त्यांच्या हाताखाली राहीन. एक मिनिट, मला माहितीये तुम्ही आता काय म्हणणार आहात. हा पण तरी मला तुमच्या तोंडून ऐकायचं. किती गोड आहेस ग तू. किती गोड आहेस. बस, खूप झालं कौतुक. तुला कसं जमतं मला खरंच कळत नाही. काय? इतकं गोड बोलून, इतकं छान वागून सगळ्यांना बाटलीत उतरवणं. हा ते हा अरे नको, किती मारशील मला. आणि नाजूक जरी असला तरी हात लागतो तुझा, प्लीज. आणि मला कशाला मारताय बिचारायला. मी ऑलरेडी बुडालोय तुझ्या प्रेमात, ऑलरेडी बाटलीत उतरलोय, कटांगळ्या खातोय. मी जाते, तुम्ही काही बोलताय. आनंदी एक मिनिट. काय? तुला सानिया आवडली ना? हो, खूप मस्त आहे. ती कशी अशी खूप मोकळी आणि मस्त वागते ना, छान. हो ना? मग एकदाच तिच्यासारखं न लाजता न घाबरता एक हग. तुम्ही काय करताय? अरे तुम्ही घराबाहेर, तुम्ही हात खाली करा ना. कोणी नाहीये पण तिकडे. एक हग प्लीज, प्लीज. एक मिठी. स्वानंदी, स्वानंदी. काय मुलगी आहे. तिकडे ती सानिया मिळेल त्याला मिठी मारायला तयार आहे, आणि ही साखरपुडा होऊ नाही, जवळ येत नाही माझ्या. आई, सोनंदी, अगं काय झालंय? नील काही बोलला का? माझ्या मुलीचे शब्द हरवलेत. काय झालंय? आई ग, मला ना कधी कधी खूप भीती वाटते. आई मला सांग, खूप प्रेम असलं की ते लग्नानंतर संपत नाही ना? वेडी आहेस का तू? प्रेम कधीच संपत नाही, फक्त त्याचं रूप बदललं जातं. हे काहीतरी वेगळंच आहे. आई, अगं प्रेम बदललंय, हे कसं ओळखायचं? अगं प्रेम जसं बदलतं त्याच्याबरोबर आपण सुद्धा बदलत जातो हळूहळू. त्याच्याबरोबर आपण परिपक्व होतो. म्हणजे तरुण वयात हातात हात घालून फिरणं हे जसं प्रेम आहे ना, तसंच लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा नवरा उन्हाचा बाहेर पडतो तेव्हा त्याला आठवणीने छत्री देणं हे सुद्धा प्रेमच आहे. आई, किती छान सांगितलंस तू. अगं कधीतरी तुम्हाला सांगायलाच हवं होतं ना. आता तुम्ही संसारात पडणार, आणि संसार म्हणजे नुसतं सुख, नुसता आनंद नसतो. त्यात चढ उतार असतात, बरे वाईट दिवस येतात, पण ते एकमेकांच्या साथीने निभवायचे असतात. संसार आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि त्यातली एकही बाजू जर खराब झाली ना तर ते नाणं अस्सल नाही राहत. पण हे सगळं किती कठीण आहे. हो, अजिबात नाही, काहीही कठीण नाहीये. एकमेकांची साथ असली ना तर कशातूनही पार होऊ शकतो माणूस. आपला स्वतःचा विचार करायच्या आधी दोघांनी जर का दुसऱ्याचा विचार केला ना तर दोघांचीही मनं जपली जातात. म्हणजे आपल्याला तहान लागली तर आधी हा विचार केला पाहिजे की त्याला तहान लागली असेल, आणि असा विचार जर का दोघांनी केला तर हे नातं किती छान राहील तू सांग मला.
पण नवऱ्यांनी पण विचार केला पाहिजे ना याचा. संपदा, पी हळद आणि हो गोरी असली घाई कामाची नाही. दोन वेगळ्या घरातनं आलेली माणसं, त्यांचे एकमेकांशी जुळायला वेळ लागणारच. पण प्रेम आणि विश्वास या दोन अशा गोष्टी आहेत ज्या दिल्याने दुप्पट होतात. अपवाद सगळ्यालाच असतो, पण प्रेम आणि विश्वास याची किंमत कधी कमी नाही होत. तुला हे सगळं कोणी शिकवलं? शिकवलं नाही, सांगितलं माझ्या आईने. आणि आता मी नंतर ते सगळं अनुभवलंय आणि म्हणून तुम्हाला सांगते. पण चला, आता रात्र झालीये, मला आवरायचंय. आवरायला मदत कर संपदा मला. चल. ए आई मी नाही हं, मला कंटाळा आलाय. बरं मी करते. हो का? तू नाही, संपदाच करेल. तू सकाळपासून करतेस. जा तू झोप जा. आई, हे काय? चल अगं, ते करतेय संपदा ना. चल. काय? तुला ना कितीही सांगितलं ना तरी आई, चल. काय गं, आई? संपदा चल. मी भांडी आवरून घेते, तू ओटा पुसून घे आणि नीट पुस, नाही तर मग मुंग्या येतात तिकडे. किती वेळा सांगितले पेस्ट कंट्रोल करून घेत जा. कधी ऐकलंय का माझं? अगं केवढी मोठी बाग आहे आपली बाहेर, उपयोग होणार आहे का त्या पेस्ट कंट्रोलचा? आई प्लीज ग, मला ना जेवल्यावर हे सगळं करायला खूप कंटाळा येतो. आणि काकू कुठे आहे? ती कधी येणार आहे? अगं कधीतरी जाते ती माहेरी, येईल उद्या सकाळपर्यंत. आणि नेहमी करते ना ती. बरं संपदा, थोडासा साबण घे. हा, ओटा चिकट झालाय. ए नाहीये, मी तात्पुरतं पुसून देणार आहे पाण्याने. काकू येणारच आहे ना सकाळी, ती पुसेल तिचं तिचं. संपदा, हा स्वभाव बरा नाही. स्वानंदी पण दिवसभर काम करत होती, पण तिने एकदाही भुणभुण नाही केली तुझ्यासारखी. प्लीज आई बास. मला आता स्वानंदीचं कौतुक ऐकायचं नाही. फार हुशार आहे ती. सगळ्यांसमोर उगाच पुढे 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 करते, म्हणजे सगळ्यांना वाटेल की किती काम करते आणि सगळे इम्प्रेस. मग जाते नील बरोबर भटकायला. अगं पण मग तू पण जा ना महेश बरोबर. तुला कोणी अडवलंय? आई, मला आवडत नाही हातात हात घालून बागेत फिरायचं, चौपाटीवर जाऊन समुद्र बघत बसायचा. महेशला पण ना शॉपिंग आवडत नाही. मला ना हल्ली तो बाहेर खायला पण घेऊन जात नाही. अगं काय तर म्हणे लग्नाच्या आधी मला वजन कमी करायचं. अगं मग चांगलंच आहे की, कशाला तक्रार करतेस? ती स्वानंदी बघ किती समाधानी आहे. पुन्हा स्वानंदीचं कौतुक सुरू. आई तू एक काम का नाही करत? मला ना स्वानंदीच्या नावाचा अभंग लिहून दे, म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यावर ते अभंग गात बसेन मी. स्वानंदी अशी, स्वानंदी तशी, स्वानंदी अशी. अगं तुला सकाळी देवाला नमस्कार करायला तरी वेळ असतो का ग? नसतो, कारण फुल टाइम जॉब करते ना मी. तिच्यासारखं शिकवणी नाही करत. हे बाई, शिक्षकाच्या नोकरीत किती कष्ट असतात ना ते मला विचार. मी सांगते तुला, एक तर खूप बोलावं लागतं, परत ती खडूची पावडर घशात जाते आणि बोलून बोलून एनर्जी वेस्ट होते. तुमची एनर्जी वेस्ट होते आणि मी काय ऑफिसमध्ये जाऊन झोपा काढते का? दरवेळी स्वानंदीचंच कौतुक ना तुम्हाला? संपदे, तू तुझं वागणं बघितलंयस का? मी वाईटच आहे हो ना? हे बघ, एवढं करून जरी काही फरक नसेल ना पडणार तर मी करणारच नाही आता. एक नंबरची कामचुकार आहे ही मुलगी. निमित्त मिळालं गेली काम टाकून. माझ्याच मेलीच्या लक्षात राहत नाही, हिच्या समोर स्वानंदीचं कौतुकच करायला नको. भारी विचित्र स्वभाव आहे हिचा. यामुळे दोन बहिणींच्यात दुरावा नको यायला. देवा, असा दिवस मला दाखवू नकोस बाबा. हे थकलीस म्हणून आईने झोपायला पाठवलं ना तुला? बसलीस का अशी? झोपते अगं. हा झोप. खाली झोपायचं. मी आज वर झोपणार आहे एकटी. बरं झालं सायली आणि जुईली पण नाहीयेत, काकू घेऊन गेलीये त्यांना. नाही तर सतत त्यांची कटकट, इतक्या आगाऊपणा करतात ना. आई काय झालंय? तू का चिडलीयस? तुला काय करायचंय? तू राहा ना सगळ्यांना मस्का मारून, सगळ्यांशी गोड गोड बोलून छान. मी ना लहानपणापासूनच वाईट आहे. हा, तू आईला मदत करायला गेली होतीस ना? नाही केली मग? तेव्हा तशी मदत मी करायची आणि तुझं कौतुक ऐकायचं, याचा राग येतो मला. खरंच मी एवढे वाईट आहे का ग? आई अगं तू अजिबात वाईट नाहीयेस. उलट तुला कोणी बोललं ना की मलाच वाईट वाटतं. भासा भास, केवढं गोड गोड बोलते सगळं. तुझ्या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. आई काय झालंय तुला? अगं आत्ताच आई किती छान बोलली आपल्याशी.
तर तू तिला मदत करायचं सोडून इथे निघून आलीस. आधीच काकू पण नाही, सगळं तिच्या अंगावर पडते. मग तू आहेस ना माझी क्यूट बहीण, तू कर मदत, मी झोपते. अगं ताई, हे बघ असं कटकट करून झोपत जाऊ नकोस हा. ताई असं झोपल्याने ना भूत येतात स्वप्नात. बघून घेईन मी त्याला. नाही नाही नाही, मला अजिबात नकोय ती सानिया. वेडी आहेस का तू ललिता? देवानेच पाठवलंय तिला आपल्याकडे. आता आपल्यासाठी तिच्या एवढी सोयीची स्वानंदीही नाहीये. पण मला अजिबात नाही पटत आहे. काय सांगायचं इंद्रनीलला? ती दोघं किती क्लोज आहेत बघितलं नाहीस का तू? इंद्रनील खूप आनंदात असतो तिच्या बरोबर. नाही, माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अगं काहीही होणार नाही. जन्मापासून पैशात लोळलेली मुलगी आहे ती सानिया. आपण तिच्या पैशाचं काय करतोय याच्यावरती पहाराही देणार नाही. त्याच्या उलट स्वानंदी आपल्या घरात पैसा घेऊन आली ना तरी किल्ल्या स्वतःकडे ठेवेल. माझं डोकंच काम करेन असं झालंय. ते दिसतंय मला. म्हणून तर सानियासारख्या मुलीला नकार देतेस ना तू. अगं सोन्यासारखी मुलगी आहे ती. लक्षात घे, निलिमा मुख दुर्बळ आणि सानिया बावळ. घरात कायम तुझंच राज्य असेल. हो पण आई, तुम्ही दोघं इथे आणि चेहरा का पडला याचा? त्याचा चेहरा कायमच पडलेला असतो. ना धड इंद्रनील सारखा कर्तबगार, ना माझ्यासारखा हुशार. प्रत्येक गुण बोलून दाखवण्यासारखे नसतात. ऐकून तर घ्या आधी काय म्हणतोय तो. निरंजन, काय झालं? बोला ना. आई, निरंजन बोल. एक प्रॉब्लेम झालाय. नाही म्हणजे माझी काही चूक नाहीये त्याच्यात, पण ते बोल ना बाबा, सांग ना काय ते लवकर. हो तू बोल. बायकोच्या नथीतून तीर मारणं सोड निरंजन. बोल काय झालंय? भोसले साहेबांच्या केसमध्ये आपण ज्या मॅकॅनिकवर सगळं ढकललं होतं ना, हा, तो धमकी देतोय आता. मेकॅनिक धमकी देतोय तुला? एक मिनिट ललिता, काहीतरी सिरियस दिसतंय. थांब जरा. काय म्हणतोय तो? तो म्हणतोय की तो भोसले साहेबांना आणि बाकी सगळ्यांना सांगेल की जहागीरदार गॅरेजमध्ये आलेल्या गाड्या फक्त स्वतःसाठीच वापरतात असं नाही, तर त्या गाड्यांमध्ये डुप्लिकेट स्पेअर पार्ट्सही वापरतात. आणि ही गोष्ट तो पोलिसांमध्ये आणि पेपरमध्येही देईल. नाहीतर बोल ना, नाहीतर काय बोल. त्याला गप्प बसण्यासाठी 10 लाख हवेत. काय? 10 लाख? बाप रे, इतका उशीर झाला आज उठायला. मी पण जवळजवळ रात्रभर जागी होते. कुठून आणायचे 10 लाख? मला तर काही सुचत नाहीये. क्षीरसागरांकडे मागायचे का? नाही नको. आत्ताच काही दिवसांपूर्वी 5 लाख रुपये दिलेत त्यांनी.
त्यातनं तर साखरपुडा झाला, नवीन गाडीचं बुकिंग झालं. वेळीच हातावरता घेतला असताना आता बरं झालं असतं. झालं तुमचं सुरू. एक संधी सोडू नका मला बोलायची. मी हात आवरला असता तर वरचे 5-6 लाख होते तुमच्याकडे. अगं, पण तेवढीच कमी व्यवस्था करायला लागली असती ना. बाजारात 10 रुपये मागितले तरी कुणी देणार नाही. इथे 10 लाख हवेत. देव पण अगदी सारखी परीक्षा बघतोय. आता आपण ही परीक्षा बघायची, वसंत देशपांडेंची. त्यांच्याकडे मागायचंय. पण त्यांनी इंद्राणीला सगळं सांगितलं तर. आपण त्यांना सांगू खाजगी कामे, मुलांना कळता कामा नये. पण बरं दिसेल का? ते उघडं पडायची वेळ आली आहे. काय बरं दिसेल काय वाईट दिसेल याचा विचार सोड. आत्ताच फोन करतो त्यांना. काय ते नीट बोला. एक करता भलतं होऊन बसायचं नाही तर. हो.